नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर, ज्या चॅनलचं नाव आहे मुद्दा हक्काचा. मित्रांनो, बीड जिल्ह्यातून आपण दररोज वेगवेगळ्या घटना पाहत आहोत आणि सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येपासून सुद्धा कशा प्रकारे क्रूरपणे बीडमध्ये वागलं जाते, कोण कोणाला मारलं जाते. बाबासाहेब आगेंची जी हत्या झाली अगदी भर रस्त्यावर झाली. परंतु आज जे प्रकरण पुढे आले ते म्हणजे एका बीड मधील सनगाव मध्ये, जे अंबाजोगाई तालुक्यामधील सनगाव हे गाव आहे आणि त्या गावामध्ये एका सरपंचाकडून एका महिलेला मारहाण केल्याचा दावा झालेला आहे आणि त्या महिलेचे जे मारहाण केलेले पाठीवर वन उमटलेले काळं निळं झालेले अगदी तिचे शरीर, ते सगळे फोटो हे सोशल मीडियावर व्हायरल झालेले आहेत. परंतु ही घटना घडली का आणि सरपंचाकडून अशी मारहाण करण्यात का आलेली आहे, त्या महिलेचं नेमकं म्हणणं काय आहे, तेच तुम्हाला मी आजच्या या व्हिडिओमध्ये थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. तर नमस्कार, मी रणजित. मित्रांनो, चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण आपल्या चॅनलवर असेच वेगवेगळे विविध माहितीपूर्ण व्हिडिओज येत राहत असतात. तर मंडळी, घडलेलं असे 23 फेब्रुवारी 2023 मध्ये त्या महिलेनं एक तक्रार पोलीस स्टेशन मध्ये दाखल केली होती आणि ती म्हणजे की जो मंदिरावर आवाज चालू होता आणि ती जी व्यक्ती होती, जी महिला होती, ती महिला ही आता सध्या वकील आहे आणि त्या वेळेमध्ये ती अभ्यास करत होती, अशा प्रकारचं तिचं एक म्हणणं आहे. आणि ज्यावेळेस ती महिला अभ्यास करत होती त्यावेळेस मंदिरामध्ये भोंग्याचा आवाज हा मोठा होता आणि त्या भोंग्यामुळे त्या मुलीचा किंवा त्या महिलेचा हा अभ्यास हा डिस्टर्ब झालेला होता आणि कुठंतरी त्या भोंग्याचा आवाज हा रात्रभर चालणार असल्यामुळे, असं तिच्या बोलण्यातून तिनं सांगितलेलं आहे की रात्रभर चालणार असल्यामुळे मी पोलिसांना, सरपंचाला कळवलं आणि सरपंच म्हणाले तुम्ही तक्रार देऊन टाका, सरळ सरळ तुम्ही तक्रार देऊन टाका, मी आता गावात नाही किंवा कुठेतरी बाहेर आहे, अशा प्रकारचं सरपंचांनी सांगितलं. आणि त्या महिलेनं हे सगळं ऐकल्यानंतर मग सरपंचाला कॉल केल्यानंतर मग पोलिसांना कॉल केला आणि पोलिसांकडे ही तक्रार दाखल केली. परंतु पोलीस सुद्धा आम्ही अवेलेबल नाही सध्या, आम्ही उद्या येतो, अशा प्रकारचं बोलले. आणि ही घटना त्यानंतर मग तक्रार दाखल झाली आणि तक्रार दाखल झाल्यानंतर अगदी 2 वर्षानं आता त्या महिलेला मारहाण झाल्याचा दावा त्या महिलेकडून करण्यात आलेला आहे. आणि त्याचे फोटो जे व्हायरल झाले ते अतिशय धक्कादायक आहेत. तिला अगदी चालता उठता बसता येत नाही, अशा प्रकारचं सुद्धा त्या महिलेचं म्हणणं आहे. ज्ञानेश्वरी अंजान असं त्या महिलेचं नाव आहे आणि ती जी महिला आहे ती ऍडव्होकेट आहे, वकील आहे आणि वकील महिलेला अगदी 10 जणांनी रिंगण करून मारल्याचा दावा त्या महिलेकडून झालेला आहे. म्हणजे आणि जाणीवपूर्वक टार्गेट सुद्धा त्या गावाकडून होत आहे, अशा प्रकारचं त्या महिलेनं माहिती दिलेली आहे की माझ्या घरापुढे गिरण्या, ज्या पिठाच्या गिरण्या असतात, त्या 3 पिठाच्या गिरण्या ह्या माझ्या घरापुढेच आणून गावकऱ्यांनी उभा केलेल्या आहेत आणि तिथंच लोक दळून नेतात आणि त्याची जी धूळ येते किंवा त्याच्यातून जे साऊंड पोल्युशन आवाज येतो, त्या आवाजानं सुद्धा आमच्याकडे इजा होते किंवा मला जे एक अटॅक येतात वेगवेगळ्या प्रकारचे त्या आवाजामुळं, धुळीमुळं. आणि जाणीवपूर्वक गाव, जे गावातील लोक आहे सनगाव मधील, ते मला टार्गेट करत आहेत, अशा प्रकारचा त्या महिलेचा दावा आहे. परंतु याच्या मागची माहिती ज्या वेळेस गावकऱ्यांनी दिली, गावातली काही महिलांनी दिली, त्यावेळेस त्या महिलेचे सगळे आरोप त्या गावातील महिलांनी किंवा गावातील लोकांनीही फेटाळले आहेत. अगदी म्हाताऱ्या माणसांनी सुद्धा हे आरोप फेटाळले आहेत आणि ते म्हटलेले आहेत की ही जी महिला आहे किंवा ही वकील जी महिला आहे, ती महिला असाच कायद्याचा धाक दाखवून काहीतरी कुटाणा काढत असते किंवा गिरणी जी आहे ती 8 ते 9 मध्ये चालते, तर 9 वाजता लगेच बंद करा म्हणून येते, अशा प्रकार सुद्धा तिथल्या महिलांनी सांगण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु आता याची नेमकी सत्यता काय आहे, ती महिलाला जी मारहाण झालेली आहे ती सुद्धा खोटी आहे, अशा प्रकारचा दावा सुद्धा गावकऱ्याकडून, गावातल्या महिलांकडून, गावातल्या लोकांकडून करण्यात आलेला आहे की ती जी मारहाण झालेली आहे त्यांच्या कौटुंबिक वादातून झालेली आहे आणि त्या कौटुंबिक वादातून झाल्यामुळे ही जी महिला आहे ती रंग देते, ती 10 जणांवर तिनं गुन्हा दाखल केलेला आहे की अशा प्रकारचं हे घडलेलं आहे म्हणून, की सरपंचानी आणि त्याच्या गावातले 10 लोकांनी तिला मारलेलं आहे. परंतु या घटनेमागची आता सत्यता काय आहे हे पुढे यायला हवी, कारण एका महिलेला जर अशा प्रकारची मारहाण झालेली असेल गावकऱ्याकडून, तर नक्कीच कुठंतरी बीडच्या नावाला किंवा अजून एक बीडमध्ये बिहार वाढला, अशा प्रकारचं लोकांना बोलायला कुठंतरी वाव मिळालेला आहे.
मित्रांनो, आता तुम्हाला काय वाटते या घटनेबद्दल तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि हो भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.